गावाला पिण्याचे पाणी सोडण्यासाठी जात असताना कंत्राटी कर्मचाऱ्याचा अपघाती अंत झाल्याची दुर्दैवी घटना माणगाव तालुक्यात घडली आहे. ज्ञानेश्वर नथुराम लहाणे, वय वर्ष 50, राहणार गारळ असे कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर लहाणे हे लोणशी उणेगाव फळसगाव पाणीपुरवठा योजनेत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते पाणी सोडण्यासाठी मध्यरात्री बाहेर पडले असताना मुंबई गोवा महामार्गावर गारळ गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला. मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास विहान हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर लहाणे यांचा जागीच अंत झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघातात स्कूटीचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकणे तपास करत आहेत. दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अशा दुर्दैवी अपघातात अंत झाल्याने नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणीही होत आहे. वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.